नमस्कार मित्रांनो, जय शनिदेव. STV राशीफळ मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्योतिषशास्त्रांशी संबंधित काही नवीन आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर STV राशीफळ मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये मनापासून एकदा जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की शुभ मार्ग तयार होतील. चला तर मग मित्रांनो, आजच्या या अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण राशीफळाला सुरुवात करूया. कारण ज्योतिषशास्त्रानुसार आज रात्रीपासून पुढील तब्बल 21 वर्षांचा काळ काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरण्याची शक्यता आहे आणि या राशींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. होय मित्रांनो, 12 राशींपैकी काही राशींना जीवनावर शनिदेव प्रसन्न होणार असून त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मक बदलांची सुरुवात होऊ शकते. शनिदेवाच्या कृपेमुळे या राशींच्या जीवनातील अनेक अडचणी, दुःख, चिंता आणि त्रास कमी होण्याचे संकेत आहेत. आत्तापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होतात, त्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यात हळूहळू येऊ शकतात. आर्थिक परिस्थितींमध्ये सुधारणा होण्यापासून ते करिअरमध्ये नवीन संधी मिळण्यापर्यंत अनेक सकारात्मक बदल या राशींच्या जीवनात पाहायला मिळू शकतात. पण मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या भाग्यवान आणि नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा होणार आहे आणि कोणत्या राशींच्या जीवनात धन, संपत्तीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही शनिदेवाचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय शनिदेव लिहा. तुमच्या श्रद्धेने शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत, हीच मनापासून प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्ही जर STV राशीफळ मराठी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वाची आणि मनोरंजक राशीफळांची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीची राशी देखील या भाग्यवान राशींमध्ये असू शकते. तर मित्रांनो, आता वेळ न दडवता आपण जाणून घेऊया त्या भाग्यवान आणि नशीबवान राशीमधील ज्यांच्या जीवनात शनिदेवांच्या कृपेमुळे मोठे सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे आणि ज्यांच्यासाठी येणारा काळ आर्थिकदृष्ट्या विशेष ठरू शकतो. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांना विशेष महत्त्व आणि श्रद्धेचे स्थान आहे. याच देवी देवतांमध्ये शनिदेवाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. भगवान शनिदेवाने कर्मफळाचे दाता आणि न्यायप्रिय देवता मानले जाते. व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार त्याला योग्य फळ देण्याचे कार्य शनिदेव करतात, असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते. त्यामुळे शनिदेवांना सर्वोच्च न्यायाधीशांचे स्थान दिले जाते आणि चुकीचे कर्म करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार योग्य परिणाम मिळतो, अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, शनिदेवांना सूर्यदेवाचे पुत्र आणि कर्मफळाचे दाता मानले जाते. तसेच मोक्षप्राप्तीचे मार्ग दाखवणाऱ्या देवतांमध्येही शनिदेवाचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. अनेक लोकांच्या मनामध्ये शनिदेवाविषयी भीती असते, परंतु सत्य हे आहे की शनिदेव हे केवळ शिक्षा देणारे देव नाहीत, तर ते व्यक्तीला त्यांच्या कर्माची जाणीव करून देणारे आणि योग्य मार्गावर नेणारे देव मानले जातात. जे लोक प्रामाणिकपणे आणि चांगल्या कर्मांनी जीवन जगतात त्यांच्यावर शनिदेवाची कृपादृष्टी राहते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच मित्रांनो, जर एखादी व्यक्ती चुकीचे कर्म करत असेल, इतरांना त्रास देत असेल किंवा कोणाचे नुकसान करत असेल तर त्याला त्यांच्या कर्माचे फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. आणि ज्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपादृष्टी होते तिच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. आणि आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 राशींपैकी काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याचे संकेत दिसत आहेत. या राशींच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी वाढण्यासोबतच आर्थिक लाभ, नवीन संधी आणि यशाचे मार्ग निर्माण होऊ शकतात.
शनिदेवाच्या आशीर्वादामुळे या राशींच्या आयुष्यातील अनेक दुःख, चिंता आणि अडचणी कमी होण्यास शक्यता आहे. मित्रांनो, ज्या भाग्यवान राशींबद्दल आपण आज बोलत आहोत त्यांच्यासाठी येणारा काळ विशेष ठरू शकतो. या राशींना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच कामाच्या ठिकाणी प्रगती, व्यवसायात फायदा आणि जीवनामध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या भाग्यवान राशींमध्ये सर्वात पहिली राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील खुले होऊ शकतात. मकर राशीच्या ज्या व्यक्ती व्यवसाय किंवा व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. व्यवसायांमध्ये वाढ होण्यासोबतच नवीन ग्राहक मिळू शकतात आणि पूर्वीपेक्षा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. एखादा महत्त्वाचा व्यावसायिक निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये योग्य नियोजन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मकर राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठीही देखील चांगल्या बातम्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊन पदोन्नती किंवा जबाबदारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तसेच मकर राशीच्या ज्या व्यक्तींना परदेशात जाऊन नोकरी करण्याची किंवा शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठीही नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित एखादे काम बऱ्याच काळापासून अडकले असेल तर त्यामध्ये सकारात्मक हालचाल पाहायला मिळू शकते. यासोबतच मकर राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षापेक्षा चांगला नफा मिळू शकतो, तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभांच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही हातात घेतलेली महत्त्वाची कामे योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण करण्यास यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहिल्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक चिंता आणि अडचणी कमी होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारा काळ तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. आता मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी देखील येणारा काळ अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहिल्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या संधीचे अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात ती संधी आता तुमच्यासमोर येऊ शकते. मेष राशीच्या व्यक्तींच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या कामामुळे समाजांमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची सकारात्मक दखल घेतली जाऊ शकते. शनिदेवाच्या कृपेमुळे तुम्हाला करिअरमध्ये यशाच्या नवीन संधी मिळू शकतात. या संधीचा योग्य उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. विशेष म्हणजे तुमची काही कामे जी बऱ्याच काळापासून अडकून पडली होती ती आता हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्तींना एखादे नवीन काम सुरू करायचे असेल किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर त्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्यास सुरुवात करू शकता. मित्रांनो, शनिदेवाच्या आशीर्वादामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितींमध्ये सुधारणा होऊ शकते आणि नवीन कमाईचे संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात मिळणाऱ्या प्रत्येक चांगल्या संधीचा विचारपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, मकर आणि मेष राशींसाठी येणारा काळ अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. मात्र पुढे अजूनही अशाच काही भाग्यवान राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. होय मित्रांनो, शनिदेवाच्या आशीर्वादामुळे मेष राशीच्या व्यक्तींना धनलाभ मिळवून देणाऱ्या अनेक नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायांमध्ये वाढ होऊ शकते आणि सामाजिक क्षेत्रामध्येही तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होण्याचे योग्य देखील निर्माण होऊ शकतात. तसेच जर तुम्ही नवीन वाहन किंवा स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मेष राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहणार असल्याचे संकेत आहेत. आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात तुमच्या बाजूने राहू शकते. त्यामुळे मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य फायदा घ्या आणि आलेली चांगली वेळ हातातून निसटू देऊ नका. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाच्या कृपेमुळे तुम्हाला लवकरच एखादी शुभ बातमी किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू शकते. तुमच्या आर्थिक परिस्थितींमध्ये पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागू शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मित्रपरिवार आणि सामाजिक संपर्क वाढू शकतो. तुमच्या ओळखीतली लोकांकडून तुम्हाला महत्त्वाची मदत मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभ, नवीन संधी आणि मोठ्या यशाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आणि जीवनसाथीचा पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. तुमचा गोड आणि प्रभावी बोलण्यामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीमुळे जी काही कामे थांबली होती त्यामध्ये आता सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. वर्षानुवर्ष रखडलेली काही महत्त्वाची कामे देखील आता पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ शकता आणि तुमच्या मेहनतीमुळे यशाचे नवीन शिखर गाठण्याची संधी मिळू शकते. तुमच्या यशाची चर्चा इतर लोकांमध्ये देखील होऊ शकते आणि तुमचे कौतुक केले जाऊ शकते. म्हणूनच असे म्हणता येईल की शनिदेवाच्या आशीर्वादामुळे वृषभ राशींसाठी येणारा काळ अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याचे संकेत आहेत. तुम्हाला केवळ आर्थिक लाभच मिळणार नाही, तर तुमच्या व्यवसायांमध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अधिक नफा मिळू शकतो आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. कन्या राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष ठरू शकतो. नोकरीमध्ये पदोन्नतीसोबत पगार वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते आणि तुमच्या जबाबदाऱ्यांमध्येही वाढ होऊ शकते. ज्या कन्या राशींच्या व्यक्ती परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात त्यांच्यासाठीही देखील नवीन संधी निर्माण होण्याची संकेत आहेत. परदेशांशी संबंधित एखादे काम सुरू असेल तर त्यामध्ये सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशींच्या व्यक्तींना व्यवसायांमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक बाबतीत योग्य नियोजन करून मिळालेल्या संधीचा फायदा घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. तसेच ज्या व्यक्तींना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. तसेच प्रेमसंबंध देखील अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमची महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन केल्यास तुमची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहिल्यामुळे तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. तुमच्या आयुष्यात धनलाभ, यश आणि नवीन संधीची भर पडू शकते. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मोठ्या सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत चांगला ठरू शकतो. तुमच्या मान सन्मानांमध्ये वाढ होण्यासोबतच समाजामध्ये तुमच्या कामाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात अशा काही नवीन संधी येऊ शकतात ज्या तुमच्या जीवनाला सकारात्मक दिशा देऊ शकतात. या संधीचा योग्य उपयोग केल्यास तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणि आर्थिक जीवनामध्ये चांगली प्रगती करू शकता. सिंह राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहिल्यामुळे धनलाभाच्या नवीन संधी मिळू शकतात. एका बाजूला तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला व्यवसायांमध्येही वाढ होऊ शकते. सिंह राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात चारही बाजूंनी लाभांच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबतच वेतनवाढ मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळू शकते
आणि आर्थिक परिस्थितीत पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. शनिदेवाच्या कृपेमुळे सिंह राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीची अनेक संधी मिळू शकतात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. घरामध्ये सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ज्या सिंह राशींच्या व्यक्तींना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन घरातील सुख समृद्धी वाढू शकते. मित्रांनो, एकंदरीत शनिदेवाच्या कृपेमुळे सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आनंद, आर्थिक लाभ, यश आणि प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी येणारा काळ सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळू शकते. म्हणूनच सिंह राशीच्या व्यक्तींनो, आता परिस्थिती तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आलेल्या संधी ओळखा, मेहनत सुरू ठेवा आणि योग्य निर्णय घेऊन पुढे जात राहा. होय मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाच्या कृपेमुळे तुम्हाला लवकरच एखादी चांगली आणि आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत. होय मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू शकते. तुमच्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या आशीर्वादांमुळे योग्य वेळी तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य तसेच मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ज्या आर्थिक अडचणीमुळे तुम्ही चिंतित होत्या त्या अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात. धनप्राप्तीचे अनेक नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात आणि तुमच्या आर्थिक परिस्थितींमध्ये चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नांमध्ये वाढ होऊ शकते आणि एकापेक्षा जास्त मार्गातून आर्थिक लाभ मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर जीवनामध्ये अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि यशाच्या मोठ्या संधी मिळू शकतात. धनु राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठीही देखील हा काळ विशेष ठरू शकतो. नोकरीमध्ये पदोन्नतीसोबतच पगारवाढ होण्याचे संकेत आहेत. तुमच्या मेहनतीचे वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते आणि करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. म्हणूनच धनु राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणीचा काळ संपून सुख समृद्धीचे नवीन काळ सुरू होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात आनंदाचे अनेक क्षण येऊ शकतात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे नवीन पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. शनिदेव तुमच्यावर विशेष प्रसन्न असल्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला लवकरच एखादी मोठी आणि आनंदाची बातमी मिळू शकते जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींना आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या कामासाठी अनेक दिवस प्रयत्न करत होतात त्या कामामध्ये यश मिळू शकते. त्याचबरोबर पूर्वीपासून रखडलेली महत्त्वाची कामे देखील आता यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. व्यवसायांमध्ये चांगला नफा मिळण्यासोबतच तुमच्या कामाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करू शकतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या दिशांनी आर्थिक लाभांच्या संधी मिळू शकतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात चारही बाजूंनी आनंदाची संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबतच पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत आणि ज्या व्यक्ती सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या आवडीचं किंवा अपेक्षित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच तुमचे एखादे पैसे बऱ्याच काळापासून अडकले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायांमध्ये ज्या अडचणी किंवा अडथळे निर्माण झाले होते ते हळूहळू दूर होऊ शकतात आणि कामाला पुन्हा वेग मिळू शकतो. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, येणाऱ्या काळात तुम्हाला आयुष्यात एका नवीन आनंदाची अनुभूती मिळू शकते. शनिदेवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे सध्याची वेळ तुमच्या बाजूने राहू शकते. त्यामुळे मिळणाऱ्या संधीचा योग्य फायदा घ्या आणि ही चांगली वेळ हातातून निसटू देऊ नका. मित्रांनो, आता या यादीतील आणखी एक भाग्यवान राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याचे संकेत आहेत. येणाऱ्या काळात तुमच्या उत्पन्नांमध्ये वाढ होऊ शकते आणि नोकरी करणाऱ्या
व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अचानक चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो आणि तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. तुमची अनेक अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होऊ शकतात. घरामध्ये शांतता, सुख आणि आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला एखादी मोठी आणि आनंदाची बातमी मिळू शकते. शनिदेवाच्या कृपेमुळे मिथुन राशींच्या व्यक्तींची अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या व्यवसायांमध्ये अचानक लाभ होऊ शकते आणि अनपेक्षित धनलाभाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाच्या आशीर्वादांमुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे अनेक क्षण येऊ शकतात. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या व्यक्तींना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, शनिदेवाच्या आशीर्वादामुळे आता वेळ तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य संधी ओळखा, मेहनत सुरू ठेवा आणि मिळालेल्या चांगल्या वेळेचा पूर्ण फायदा करून घ्या. तर मित्रांनो, या होत्या त्या भाग्यवान राशी ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याचे संकेत आहेत. या राशींच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात विविध प्रकाराचे लाभ, धनलाभ आणि यशांच्या मोठ्या संधी मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहो हीच मनापासून प्रार्थना. आणि जर तुम्ही शनिदेवाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच प्रकारची राशीफळांची माहिती मिळवण्यासाठी STV राशीफळ मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.